नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या, धडाकेबाज निर्णय, काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत। सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर पहिली मोठी बातमी बघा, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी सर्व एकटे देवेंद्र फडणवीस प्रश्न करतोय, असे जरांगे म्हणाले आहेत। दरम्यान बोलत असताना जरांगे पाटील अचानक आक्रमक झाले। जमलेल्या मराठा समाज त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते शांत होत नव्हते। बैठक स्थळी अचानक एकच गोंधळ उडाला। मराठा समाजाच्या वतीने अनेक जण जरांगे यांना शांत बसण्याचे आवाहन करत होते। त्यानंतर बघा, मला मारण्याचा प्रयत्न होत आहे, मी सागर बंगल्यावर येतो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मारून दाखवावे, असे थेट आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे। सगळ्या मागे फडणवीस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। छत्रपतीची शपथ घेऊन सांगतो, मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही, मी कोणत्या पक्षाला नाही, मी फक्त माझ्या समाजाचा आहे। मराठ्याला संपवण्याचा कोणीचा तरी डाव आहे, मात्र देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे, हे मी इथं स्पष्ट सांगतो। मराठ्यांना मराठ्याच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे। नंतर बघा, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर केला जाईल, परंतु येत्या 4 महिन्यासाठी या खर्चास मान्यता घेण्यासाठी अधिवेशनात सादर केले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। त्यानंतर बघा, धान उत्पादकाकरता प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। यामुळे खरीप हंगामासाठी 1600 कोटी रुपये खर्च येईल। त्यानंतर बघा, नागपूर वेधशाळेच्या माहितीनुसार आज नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीच्या नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। या सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे। वीज गर्जना होत असताना नागरिकांनी शक्यतो घरात राहण्याचे आवाहन वेधशाळेकडून करण्यात आले आहे। तसेच जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करण्यात आली असून त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे, तसेच स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। त्यानंतर बघा, आचारसंहिता लागली तर सगळं वाटोळं होईल, तुम्ही कोणीच येऊ नका, बाकीचं मी सगळं बघतो। बाउंड्री जमा केल्या तर पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी येईल। एका पोराला जर काठी लागली तर महाराष्ट्रात काय होते ते बघा, महाराष्ट्रात दुसरं युद्ध बघायला मिळेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। त्यानंतर बघा, मराठा आरक्षण निर्णय सकारात्मक झाला नाही तर सरकारला जेरीत आणण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे अधिकाधिक उमेदवार उतरून आव्हान उभे करण्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी अनामत रक्कम 2 गावातून एका पद्धतीने उभी करावी, असे ठरू लागले आहे। मात्र या चर्चेला जरांगे पाटील व त्यांच्या जवळच्या व्यक्तीने अद्याप होकार दिलेला नाही। मराठा समाज निवडणुकीत पर्यायावर जोरदार चर्चा सुरू आहे।